पक्षाचं पहिलं धोरण असतं की प्रादेशिक समतोल ठेवला पाहिजे। सर्व धर्माला सर्व जाती धर्माला त्या ठिकाणी त्याचा समतोल ठेवला पाहिजे। सर्व पक्षांना न्याय मिळाला पाहिजे। हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सुरुवातीपासूनच आपण अजितदादांच्या नेतृत्वाखाली प्रामुख्याने मंत्रिमंडळाच्या विस्तारापासून आपण सगळेजण बघतोय। महादेव जानकर हे सुद्धा महायुतीमधलेच एक घटक असल्यामुळे त्यांना ती जागा देणं आवश्यक असतं की जेणेकरून धनगर समाजाला सुद्धा नेतृत्व दिल्लीमध्ये करण्याची संधी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि महायुतीमध्ये जरी ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जागा आलेली असली तरी सुद्धा ती आपल्या कोट्यातून आज महादेव जानकरांना ती जागा सोडलेली आहे। तो एक सामाजिक समतोल ठेवण्याच्या दृष्टिकोनातून घेतलेला निर्णय आहे। एक नेतृत्व धनगर समाजाचं सुद्धा हे देश पातळीवरती काम करताना येणाऱ्या काळात बघायला मिळेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।